पंतप्रधान आणि आदले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सर्गेच राजीव गांधीच्या यादीन आयज आमी हांगा सगळे जमलेले आसा। राजीव गांधी एक ज्योत जावन आसा, जी ज्योत सतत या देशान पेटत आसता। राजीव गांधीन दिल्लो धडो, राजीव गांधीन दिल्ली देख आणि राजीव गांधीचे विचार हे आमकां सगळ्यांक पवित्र विचार जावन आसा। या देशा खातीर मोलाचे विचार आसा, त्या विचारांची वाटचाल दर नागरिकान या देशातल्या नागरिकान करपाक जाय। आणि म्हाका दिसता की जायते लोक राजीव गांधीक मानतात, राजीव गांधीचे विचार, राजीव गांधीचे विजन हे विजनाकडे पळोवन या देशातली जनता तांकां आदरान पळयता आणि त्यांच्या पावलार पावल मारून मुखार वयता। या देशाची जी उदरगत जाल्या, खास करून तंत्रगिन्यान मळार जी उदरगत, जी सुरुवात राजीव गांधीन केली, ती आयज बरीच मुखार पावला। तिचे श्रेय राजीव गांधीक वयता। सेवा दलाचे विश्वासराव नार्वेकर, विजय सावंत, पार्टीचे सगळे आमचे जाळवंडा भावानंद, आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीन आमच्या देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी यांची 33वा स्मृती दिन हांगा पाळपाक आयले। राजीव गांधी बद्दल एकाच वाक्यान सांगपाक ज्या प्रमाणे म्हणटात की राजीव गांधींचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे आधुनिक भारताचे शिल्पकार, आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया, त्याचप्रमाणे राजीव गांधी म्हणतात की 21व्या शतकाकडे वळणारे आमचे ते गॉडफादर आमच्या देशाचे। तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी हे खरे कार्य करून राजीव गांधीन दाखवले आणि म्हणून ते गॉडफादर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफ द नेशन। अशा ह्या राजीव गांधी आपल्या पंतप्रधानाच्या काळात अनेक सामाजिक सुधारणा केल्यो, आर्थिक सुधारणा केल्यो, औद्योगिक सुधारणा, क्रीडा विषयक सुधारणा केल्यो। महत्वाचं काय सांगपाचें म्हणजे पंतप्रधान नेहरू राजीवजीन दिसताले की हो देश जो हा तो आमच्या भावी पिढीच्या हातीन वचपाक जाय आणि म्हणून त्यांनी पहिले काम केले की आमच्या तरुणांक त्यांनी मतदानाचो अधिकार दिलो। दुसरे काम हे दिसतले की जी आमच्या देशात बायला मनशांक, महिलांक एक दुय्यम दर्जाची वागणूक मेळटा तशी ती तांकां मेळपाक जायना, म्हणून तांणी आपल्या राष्ट्रीय पातळीचेर आपल्या पक्षाचेर आणि मंत्रिमंडळात जास्तीत जास्त सुजाण, तरुण, हुशार अशा तरुणींक नारी शक्ती फुडें हाडपाचो प्रयत्न केलो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आमच्या देशातले SC, ST, OBC मायनॉरिटीज आहात ते सुद्धा आपल्या एका समान पातळीचेर येवचे म्हणजे जास्तीत जास्त सुधारणा करून हे अनुसूचित जाती, जमाती, वंचित, आदिवासी, अल्पसंख्याक हांकां फुडें